रामकृष्ण हरी माऊली कोजागरी पौर्णिमा 12:23 होणार आहे. समाप्ती ही 7 ऑक्टोबरला 9:17 होणार आहे. कोजागरी पौर्णिमा ही 6 तारखेला साजरी केली जाईल. प्रत्येक पौर्णिमेला वेगळे महत्त्व आहे, पण वर्षातली सर्वात मोठी पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा आहे. भगवान विष्णू, लक्ष्मी माता आणि चंद्रमा तिन्ही देवतांची आपल्याला पूजा करायची आहे. कोजागरीच्या दिवशी लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणून धनप्राप्तीसाठी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते आणि चंद्रमा हा 16 कलांनी परिपूर्ण असते. या दिवशी चंद्र त्याच्या अमृताचा वर्षाव करत असतो, म्हणून चंद्राच्या प्रकाशात तापवलेले दूध केले जाते आणि चंद्राच्या प्रकाशातले केलेले दूध म्हणजेच त्याचे किरण दुधात पडतात आणि ते आरोग्यासाठी लाभदायक असते. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि कोण जागे आहे असे विचारते असे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर येते आणि भक्तांना आशीर्वाद देते. जे लोक रात्री जागरण करून देवी लक्ष्मीची पूजा करतात त्यांच्या घरात सुख, समाधान, आनंद आणि धनसंपत्ती येते असे मानले जाते. मध्यरात्री देवी लक्ष्मी कोण जागे आहे असे म्हणत फिरते असे म्हटले जाते. या प्रश्नाला प्रतिसाद देणाऱ्यावर ती कृपा करते. यावरून या पौर्णिमेचे नाव कोजागरी पडले आहे. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात, कारण ही अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा असते आणि या दिवशी चंद्र त्याच्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. या रात्री चंद्राच्या प्रकाशात खिरी ठेवली जाते आणि ती खाल्ल्याने आरोग्य सुधारते असे मानले जाते. तुम्ही भरपूर पैसा कमावता, पण तो पैसा तुमच्या हातातच राहत नाही. तुमचे पैसे लवकरात लवकर संपतात आणि आर्थिक अडचण असते. पैसा टिकत नाही, तुमच्या मेहनतीला यश मिळत नाही, पैशाचं नुकसान होत असते. म्हणजेच लक्ष्मी प्रसन्न तर आहे, पण ती स्थिर नाही. तर लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोजागरी पौर्णिमा महत्त्वाचा दिवस मानला जाते. या दिवशी अनेक जण सेवा, उपासना करतात. म्हणून आपल्याला कोजागरीला एका झाडाला स्पर्श करायचा आहे. स्पर्श केल्यास कठीण इच्छा पूर्ण होतील. ते तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल. आणि म्हणून आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळद ही लक्ष्मीला प्रिय आहे, म्हणून थोडी हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. नंतर पंचामृतांनी अभिषेक करायचा आहे आणि देवपूजा करून घ्यायची आहे आणि वातावरण सुद्धा आपल्याला प्रसन्न करायचे आहे. त्यानंतर एक दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक दिवा लागेल. शक्य असेल तर तुपाचा दिवा तुम्ही लावा. लक्ष्मी देवीला तुपाचा वास प्रिय आहे. वासाने लक्ष्मी प्रसन्न होते, घराकडे आकर्षित होते. शुद्ध गाईचे तूप असेल तर नक्की तुपाचं लावा, पण घरात नसेल तर दिव्यालाच सांगायचं की तेलाला तूप मांड आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. शेवटी श्रद्धा ही महत्त्वाची आणि वात ही घेताना दुहेरी वात आपल्याला लावायची आहे. हळद आणि कुंकू लावून ची पूजा करून वात ही पिवळी करायची आहे. एक कलश घेऊन त्यात पाणी टाकायचे आहे. त्यात थोडी हळद आणि गुळाचा खडा आपल्याला टाकायचा आहे. अगरबत्ती घ्यायची आहे आणि हे सगळं वस्तू घेऊन आपल्याला तुळशीसमोर बसायचे आहे. तुळशीसमोर आपल्याला दीप प्रज्वलन करायचे आहे. त्यासाठी दिवा डायरेक्ट खाली न ठेवता आपण फुलांच्या पाकळ्यावर किंवा तांदुळावर ठेवू शकतो. दिवा हा आपल्याला उत्तरेकडे लावायचा आहे, कारण उत्तर दिशा ही देवी लक्ष्मीची मानली जाते. तुळशीची पूजा करून घ्यायची आहे आणि दोन्ही हातांनी कलशमधील जल हे दोन्ही हातांनी अर्पण करायचे आहे. तुळशीला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि कनकधारा स्तोत्र म्हणायचे आहे आणि उजव्या हाताचा स्पर्श तुळशीला करायचा आहे आणि इच्छा व्यक्त करायची आहे. आणि पुढचे झाड हे पिंपळ वृक्ष आहे. तुळशीबद्दल आपण बोललो आहोत. पिंपळ वृक्षामध्ये साक्षात विष्णूंचा निवास असतो आणि पिंपळाच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. कोजागरी पौर्णिमेला अनेक उपाय केले जातात. झाडाला जल अर्पण करून स्पर्श करायचा आहे आणि प्रदक्षिणा घालून इच्छा व्यक्त करायची आहे. 100% तुमची इच्छा पूर्ण होईल. फक्त तुम्ही पिंपळ वृक्षाला स्पर्श करताना श्रद्धा ठेवा. पिंपळ वृक्ष आणि तुळशी माता ह्या दोन्हीही उपाय तुम्हाला सांगितले आहेत. तुम्ही दोन्ही करा किंवा तुळशीचीही करू शकता. लक्ष्मी प्राप्ती, आर्थिक परिस्थिती आणि
दारिद्र्य नष्ट करण्यासाठी तुम्ही नक्की हे उपाय करा. आणि तुम्हा सर्वांना कोजागरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती हो व तुमचे आरोग्य खूप सुंदर हो. तुमची आर्थिक परिस्थिती सुधरेल ही ईश्वरचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.